महाराष्ट्र मीडिया लाईव्ह। विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना। अलिबाग तालुक्यातील शाळांचे विज्ञान प्रदर्शन। विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून साकारला आविष्कार। 50हून अधिक शाळांचा प्रदर्शनात मॉडेलसह सहभाग। अलिबाग तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन आज अलिबाग इथं आयोजित करण्यात आले होते। अगस्त्या फाउंडेशनने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात अलिबाग तालुक्यातील 50हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेल्या प्रतिकृती इथं मांडण्यात आल्या आहेत। यात नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आलाय। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक दृष्टिकोन जागृत व्हावा तसेच त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळावी या हेतूने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती अगस्त्याचे महाराष्ट्र हेड पराग सावंत यांनी दिली आहे। अगस्त्या फाउंडेशन आयोजित या उपक्रमाबद्दल पालकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आहे। अगस्त्या जर नाव तुम्ही बघितलं तर अगस्त्याचं नाव म्हणजे एक सप्तर्षीमध्ये अगस्त्य ऋषी होते। तर त्यांचा डोमेन जर बघितला की तर रिसर्च मध्ये होते, एज्युकेशन्स मध्ये होते। तर त्या धर्तीवरती अगस्त्याची स्थापना ही 1999 साली झाली आणि 26 वर्ष आपण या स्टेम एज्युकेशन मध्ये कार्यरत आहोत। तर आजचा हा इकडे भव्य दिव्य जो विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेला आहे त्याबद्दल असं सांगायचं झालं की अगस्त्या ही भारतभर 24 राज्यामध्ये कार्यरत आहे आणि महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांमध्ये ऍक्टिव्हली काम करते आणि शिक्षक प्रशिक्षणाला घेऊन आपण 36 जिल्ह्यांमध्ये काम करत आहोत। आजचा जो हा उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असतो त्याला कशी चालना मिळाली पाहिजे आणि एकमेकांच्या सहकार्य म्हणजे जसं आपण पीअर टू पीअर लर्निंग होतो त्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे। म्हणजे हे जे मॉडेल्स त्यांनी बनवलेले आहेत त्या प्लॅटफॉर्मद्वारे आजूबाजूच्या शाळातील विद्यार्थी येऊन तिथे भेट देतात आणि त्यांना समजतंय की विज्ञानामध्ये काय प्रगती होते आणि हे जे मॉडेल्स बनवलेले आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये जे त्यांचे खरोखर प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला घेऊन त्यांनी बनवलेले। एक मॉडेलचं मी आवर्जून सांगेन की एक जे मॉडेल ठेवलेलं आहे इकडे ते अलिबागच्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की जेवढे सारे बीचेस आहेत ते बीचेस आता खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती वेस्टेज फेकले झालेलं आहे। प्लास्टिकचा कचरा जातोय तर तो कसा कलेक्ट करायचा, तो जमा कसा करायचा, एका विद्यार्थ्याने एक अनोखी संकल्पना तयार केली आणि तो कचरा गोळा करण्याचं एक वैज्ञानिक उपकरण बनवलं। तर मला वाटतंय की विद्यार्थ्यांकडे सुप्त गुण आहेत आणि त्यांना चालना देण्याचं काम अगस्त्या करते। तर हे अगस्त्याचे काम असंच उत्तरोत्तर वाढत जाणार आहे। आता आपण महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहोत आणि शाळा जर बघायला गेले तर आपण डायरेक्ट मध्ये 1.25 लाख विद्यार्थी आहोत आणि इनडायरेक्ट मध्ये आपण 10 लाख विद्यार्थ्यांमध्ये पोहोचत आहोत। तर हेच काम आपण पुढे सातत्याने ठेवून अगस्त्याला कसं प्रत्येक शाळेमध्ये पोहोचवण्याचं काम आपण हाती घेतो। धन्यवाद। एक मैसेज दिया। ओके, तो जो अलीबाग तालुका में हमने ये भव्य विज्ञान मेला प्रदर्शन किया हुआ है, यहाँ पे अराउंड 17 क्लस्टर के बच्चों ने पार्टिसिपेट किया हुआ है। प्राइमरी कैटेगरी के अगर देखा जाए तो 75+ मॉडल यहाँ पे आए हुए हैं। सेकेंडरी कैटेगरी के अराउंड 30 मॉडल प्लस साथ में अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन के कुछ मॉडल्स यहाँ पे प्रदर्शन में रखे हुए हैं। साथ में रॉकेट लॉन्चिंग का यहाँ पे कार्यक्रम हमने आयोजित किया हुआ है। जो बच्चे यहाँ से आगे जाएंगे उनके लिए हमने कैश प्राइस 50,000 के कैश प्राइस भी यहाँ पे हमने किए हुए। साथ में ही जो विजिटिंग के बच्चे हैं उनके लिए हमने 4 अलग अलग वर्कशॉप दिए हुए हैं। जैसे अभी का हमें पता है कि 21st सेंचुरी स्किल बच्चों में आनी चाहिए, तो उसमें आता है कि बच्चे प्रॉब्लम सॉल्वर होने चाहिए, तो उसके ध्यान में रखते ही हमने ये आयोजन किया हुआ है। और जो वर्कशॉप है उसमें VR, ड्रोन, फेटाइल किट जो सेंसर बेस्ड है, प्लस कौन बनेगा विज्ञानपति, और जो 3D मॉडल रहते हैं या फिर 3D पेन से कैसे हम बनाते हैं उसका यहाँ पे अलग अलग वर्कशॉप में हमने आयोजन किया हुआ है। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.